ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. जर आपला कोणता भाग पाहायचा राहिला असेल तर आपण तो डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक ओपन करून पाहू शकता. आपण जे पहिल्या अध्यायाच्या 4ही भागांना आणि दुसऱ्या अध्यायाच्याही 3ही भागांना जे प्रेम दिले त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला तर सुरुवात करूयात. अध्याय 2 सांख्ययोग भाग 4 ओवी क्रमांक 152. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमरा. आत्मा अविनाशी आहे हे तुला समजून येत नसेल म्हणून तू त्याला नाश आहे असे समजत असला तरी पार्था तुला शोक करणे काही योग्य नाही. जे आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्युतू गंगा जळाचा. गंगेच्या पाण्याचा प्रवाह उगमापासून सागराला मिळेपर्यंत जसा अखंड वाहतो त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती नाश हा क्रम अखंड आहे. ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ते गंगाजल उगमस्थानी खंडित होत नाही, शेवटी समुद्राला मिळूनही सतत मिळतच राहते, मधल्या ओघपट्ट्यातही वाहतच असते. ये तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकतीना. त्याप्रमाणे जन्म जीवन आणि मरण हे सतत वाहत राहणार. जीवाला शरीर धारणेमुळे कोणत्याही दशेत हे थांबविता येत नाही. म्हणून हे आघवे येथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादियसी. अशी या जीवनाची अवस्था अनादी काळापासून सतत चालत आलेली असल्याने तुला शोक करण्याचे कारण नाही. ना तरी हे अर्जुना नयेची तुझ्या मना जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया. वा अर्जुना, सारेच जीव जन्म आणि मरण यांच्या अधीन आहेत असे पाहून जरी तुझ्या मनात येत नसेल तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही. जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहर. तरी पण तुला शोक करण्याचे काहीच कारण नाही, कारण जगात जन्म आणि मृत्यू अटळ आहेत. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. या जीवनात जे जे उत्पन्न होते ते सारे जीव नाश पावतात, पण नाश पावलेले पुनर्जन्म पावून पुन्हा दिसू लागतात. अशा प्रकारे घटिका यंत्रासारखे ते भ्रमण करीत असतात. ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अथवा सूर्योदय सूर्यास्त हे अव्याहतपणे नेमाने होत असतात, त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू कोणालाही टाळता येत नाही. महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्यही संहरे म्हणून हा न परिहरे आदियंतु.
महाप्रलयाच्या वेळी साऱ्या त्रैलोक्याचा नाश होतो. तिथे साऱ्या जीवांचा नाश होणारच, म्हणून माणसाला जन्म मरण चुकविता येत नाही. तू जरी हे ऐसे मानसी, तरी खेदू का करिसी, काय जाणतची नेनसी धनुर्धरा. एत आणिकही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. तेव्हा हे म्हणणे पटत असेल तर उगाच युद्धाविषयी खेद का करतोस? जाणता असून वेड्यासारखा का करतोस? इथे आणखीही एका प्रकारे विचार केला असता तुला दुःख करण्याचे काहीच कारण नाही. जे समजते ये भूते, जन्मा आदी अमूर्ते, मग पातली व्यक्तिते जन्मलेया. कारण हे सर्व जीव जन्म होण्यापूर्वी अमूर्त म्हणजे आकार नसलेली होती. जन्मानंतर विविध व्यक्तिरूपाने ती मिरवू लागली. तिये क्षयासी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नव्हती, देखे पूर्ण स्थितीच येती आपुलिये. ती शेवटी जेव्हा नाश पावतात तेव्हा निसंशयच वेगळी होणार नाहीत. पहा, ते आपल्या पूर्वीच्या अव्यक्त दशेतच येतात. येर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का परापेक्षा अलंकार व्यक्ती कणकी. जन्म मृत्यूच्या दरम्यान जे व्यक्तिमत्व आपणाला भासते ते झोपलेल्या माणसाला स्वप्न पडावे तसे स्वप्नच आहे. सत्स्वरूपी चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. अथवा वायूचा स्पर्श झाल्यावर शांत असलेले पाणी लहान मोठ्या लाटांच्या आकाराचे भासते. किंवा माणसाने कल्पिले त्यानुसार सोन्याला अलंकाराचा आकार येतो. तैसे सकळ हे मूर्त, जाण पा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. त्याप्रमाणे ही सर्व आकाराला आलेली सृष्टी मायेने केली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशाला मेघांचा पडदा उत्पन्न होतो, तैसे आदिची जे नाही, तया लागी तू रुदसी काई, तू अविटते पाही चैतन्य एक. म्हणून ते भ्रामक आहे त्याबद्दल तू उगाच का रडतो आहेस? तू यातला जो अविनाशी असा चैतन्य रूपी आत्मा आहे तोच तेवढा पहा. जयाची आरतीची भोगित, विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये. दिठी सुनी जयाते, ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. ज्या चैतन्याच्या प्राप्तीची आर्तता संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच ते विषय विमुक्त होतात. जे विरक्त आहेत ते त्या आत्म्याच्या लाभाकरिता वनवास स्वीकारितात. हेच साध्य सत्वर साधावे म्हणून थोर मुनी क्लेशात्मक तपोव्रताचा सरळ मार्ग अवलंबतात. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. कित्येक श्रद्धा स्थिर झालेले लोक ज्यांना आत्मदर्शन झाले आहे ते आश्चर्यवत आत्मा पाहताच देहभान हरपून संसार विसरतात. एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता, निरवधी तल्लीनता
निरंतर. कित्येक त्याच्या गुणाचे वर्णन करता करता चित्तात विषय वैराग्य उत्पन्न होऊन अखंड एकाग्रता प्राप्त करून घेतात. एक एकांताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. जे स्वकष्टाने आत्मरूप पाहतात किंवा ऐकून त्याच्या अनुभवाने देहभान सुटतात, ते तद्रूप होतात. जैसे सरिता ओग समस्त, समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात, परतले नाही. नद्यांचे सारे विविध दिशाचे ओघ समुद्रामध्ये सामावले जाऊन समुद्रास मिळतात, परंतु ज्या नद्या समुद्राला मिळत नाहीत म्हणून त्यांचे प्रवाह पुन्हा उलट दिशेने माघारी फिरतात, असे होत नाही. तैसिया योगीश्वरांची मती, मिळणी सवे एक वटती, परी जे विचारून पुनरावृत्ती भजती चिना. त्याप्रमाणे विविध मार्गी योगसिद्ध पुरुषांची मती आत्मस्वरूपाचे दर्शन होतात, आत्म्याशी ऐक्य पावतात. पण एकदा ऐक्य झाल्यावर ते विचार करून पुन्हा देह तादात्म्यावर येत नाहीत. जे सर्वत्र सर्वही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. जो एकमेव आत्मा सर्व भूत मात्रेच्या शरीरात आकारात वास करीत असतो, तो नित्य असल्यामुळे त्याचा नाश होतच नाही. याचे निची स्वभावे, हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे एथ तुआ. याच्या या सर्व व्यापी परंतु अलिप्त अविनाशी गुणांमुळे जगातले सारे जीव जन्म पावतात आणि मरतात. असे जर आहे तर यात तू शोक का करावास मला सांग. इरवी तरी पार्था, तुझ का नेनो न मणे चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. परंतु अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. तू अजूनी कान विचारिसी, काय हे चिंती तू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी तरावे जेने. तू अजून का विचार करीत नाहीस? हे मनात काय घेऊन बसला आहेस? प्राप्त कर्म ईश्वरेच्छा म्हणून करायचे, उद्धरून जायचे असा तारक धर्म तू का विसरतो आहेस? या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. या कौरवांचे काही वाईट झाले, किंबहुना तुझवरच तो भलता कटू प्रसंग आला, किंवा सारे जग जरी बुडाले, तरी स्वधर्मू एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोव्हे. मग तारी जेल काय पाहे कृपाळूपणे. तरी सुद्धा जो स्वधर्म आहे तो त्यागणे मुळीच उचित नव्हे. हा कृपाळूपणा तुला तारणार आहे काय? अर्जुना, तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता. म्हणून अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने पाझरले असेल तरी तुला संग्रामाच्या वेळी योग्य नव्हे. दूध जरी गायीचे असले तरी ते नवज्वरात प्राशन केले तर विषवत ठरते. तैसे आणि आण करिता, नाशू होईल हिता,
म्हणून तू आता सावध होई. म्हणून भलत्या माणसाविषयी भलतेच केले असताना तुझ्या कल्याणाचा नाश होईल. म्हणून तू हे धर्मयुद्ध करण्यासाठी सावध हो. वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मो पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. तू शत्रूच्या करुणेने उगाच व्याकुळ का होतोस? स्वधर्माचे आचरण केले असता केव्हाही दोष लागत नाही. त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे. जैसे मार्गेची चालता अपाओ न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळी जे. ज्याप्रमाणे राजमार्गाने चालले असता कधीही अपाय होत नाही, किंवा दिव्याच्या सहाय्याने चाललेले असताना आपण अडखळत नाही, तया परी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. त्याप्रमाणे अर्जुना, स्वधर्माचे आचरण केले असता सर्व मनोरथ सहज पूर्ण होतात. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा हो आवे उसीना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. म्हणून यासाठी तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरे काही उचित मानले नाही. निष्कपट बुद्धीने मनपूर्वक सर्व शक्तीनिशी प्रहार करून लढावे. हे बोलणे राहू दे. प्रत्यक्ष प्रसंग आला असताना तेव्हा जास्त काय सांगावे. अर्जुन झुंज देखे आतांचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना, आताचे हे युद्ध म्हणजे जणू काही तुम्हा पांडवांचे सुदैवच आहे, किंवा सर्व धर्माचा पूर्व सुकृताचा निधीच प्रकट झाला आहे. हा संग्रामो काय म्हणिपे, की स्वर्गूची येणे रूपे, मूर्तका प्रतापे उदो केला. अरे, याला युद्ध हे नाव उचित नाही. हे युद्ध रूपाने प्रत्यक्ष स्वर्ग सुखाचा प्रतापच उदयाला आला आहे. ना तरी गुणाचेनी पती करे, आरतीचेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. किंवा तुझे सद्गुण आवडल्यामुळे चिरकाल टिकणारी वीरांची कीर्तीच तुला स्वतः होऊन वरण्यासाठी आली आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे हे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणीसी. क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा अशा प्रकारचे कालांतराने सुपरिणाम करणारे धर्मयुद्ध करण्याची संधी त्याला मिळत असते. ज्याप्रमाणे वाटेने जाताना चिंतामणीला ठेच लागून अडखळावे, ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्रामू हा देख पातला असे. त्याप्रमाणे जांभई करताना तोंड उघडावे आणि त्यात अवचित अमृतच पडावे, तसे हे युद्ध अनायासे करणे तुला लाभले आहे. आता हा ऐसा अव्हेरिजे, मग नाथिले शोचू बैसिजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेया. आता हे युद्ध झिडकारलेस आणि नको त्या व्यर्थ गोष्टींचा खेद करीत बसला तर स्वधर्माची कीर्तीची हानी होऊन पाप लागेल. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले, जरी आजी शस्त्र सांडिले रणीये. तू जर आज रणांगणात शस्त्र टाकून दिलेस
तर तुझ्या पूर्वजांनी पराक्रम करून संपादन केलेले यश आपणच घालविले असे होईल. असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि गिवसीत पावतील महादोष. आजपर्यंत तू जे यश, कीर्ती, परिश्रमाने मिळवलेला लौकिक व्यर्थ गमावून बसशील. जग शिव्याशाप देईल, नावे ठेवतील आणि महापातके तुला शोधित येतील. तैसी भ्रातारे हीन वनिता, उपहती पावे सर्वथा, तैशी दशा जीविता स्वधर्मे वीन. ज्याप्रमाणे पतिविरहित स्त्री समाजाकडून सर्व बाजूने अपमानित होते, त्याप्रमाणे स्वधर्म त्यागाने तुझ्या जीवाची दशा होईल. ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. किंवा जंगलात प्रेत टाकले की गिधाडे जशी त्याला फाडून खातात, तसे भयंकर तू धर्महीन झालास तर महापातके तुला घेरतील. येतपर्यंत 200 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढच्या म्हणजे 5व्या भागात पाहूयात. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.